उन्हाची तीव्रता सध्या जाणवायला सुरुवात झाली आहे आणि अनेक ठिकाणी यामुळे फटका बसत असल्याचं पाहायला मिळतंय। यामुळे पाणी पातळीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात घट झाल्याचं पाहायला मिळतंय। मी सध्या बीड जिल्ह्यातल्या मयूर अभयारण्यात आहे आणि या ठिकाणी असलेले छोटे ओढे जर आपण पाहिले तर कोरडे ठाक पडलेले आहेत। या मयूर अभयारण्यात असलेल्या छोट्या ओढ्यांसह या ठिकाणी असलेले दोन मोठे तलाव देखील कोरडे ठाक पडलेले आहेत आणि या संपूर्ण परिसरातील पाणी पातळीत मोठ्या घट झाल्याचं पाहायला मिळतंय। या मयूर अभयारण्यात शेकडोच्या संख्येने वेगवेगळ्या प्रजातीचे पशु पक्षी आहेत आणि त्यांना पिण्यासाठी बनवण्यात आलेल्या या ठिकाणच्या पाणवट्यांची परिस्थिती देखील अतिशय भीषण आहे। या ठिकाणी दृश्यांमध्ये आपल्याला जी पाणवटे पाहायला मिळतात त्याची परिस्थिती देखील अतिशय भीषण असल्याचं पाहायला मिळतंय। या पाणवठ्यांमध्ये असलेले पाणी पातळी देखील अगदी तळाला टेकल्याचं पाहायला मिळतंय। यामुळे या संपूर्ण परिसरातील पशुपक्ष्यांच्या बाबतीत पाण्याच्या बाबतीतचा प्रश्न आता ऐरणीवरती आलेला आहे। यामुळे येणाऱ्या काळात वन विभागाने या संदर्भात तात्काळ उपाययोजना करून पाणवठ्यांमध्ये पाणी सोडण्याची आवश्यकता आहे। तर 100 पेक्षा अधिक प्रजाती असलेल्या पशुपक्ष्यांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न या ठिकाणी वन विभागाने वेळीच सोडवण्याची आवश्यकता आहे। विशेष म्हणजे या मयूर अभयारण्यात मोरांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे। यामुळे आता नागरिकांकडून आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून देखील या ठिकाणी पाणी सोडण्याची मागणी केली जाऊ लागली आहे। कॅमेरा पर्सन प्रमोद रोमनसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।